नमस्कार मंडळी. आजच्या परघरीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा पॉडकास्टमध्ये एकटाच आहे मी. आज बघू शकतो की आजूबाजूला कोण नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण थोडेसे सिरियस टॉपिक डिस्कस करू. खूप असे काही काही विषय असतात की आपल्या जीवनकाळात आपल्याला कधी ना कधी त्या गोष्टीला सामोरे जावं लागते. त्याचपैकी एक आहे नायलिझम स्टेट किंवा नायलिझम. आता हे नायलिझम काय की इंग्रजी शब्द आहे आणि त्याच शब्दाला धरून आजचा पॉडकास्ट करतो मी. नायलिझम म्हणजे एक कोणत्याच गोष्टीवर बिलीव्ह नाही आहे. म्हणजे एखादा माणूस आहे त्याचा कुठल्याच जगातल्या कोणत्याही गोष्टीत कुठल्याही प्रकारचा बिलीव्ह नाही आणि तो तहाच जीवन जगतो. म्हणजे बिलिव्हिंग नथिंग त्याचं तेच असते. आता पेसिमिस्ट तरी वेगळ्या गोष्टीवर बिलीव्ह करतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट. समजा एक ग्लासचं उदाहरण नाही आहे का ते, ज्यात हाफ ग्लास फुल आहे आणि हाफ ग्लास रिकामा आहे. तर पेसिमिस्ट हाफ ग्लास रिकामा बघणार आणि ऑप्टिमिस्ट हाफ ग्लास फुल बघणार. आणि नायलिझमवाले जे असतात ते दोन ग्लासच बघणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी ते ग्लासच एक्झिस्ट करत नाही. मग बेसिकली नायलिझम म्हणजे बिलीव्ह इन नथिंग. मेन म्हणजे ह्या जी नायलिझम स्टेट कशी येते किंवा पीपल नायलिस्टिक कसे होईल. ह्या काळात नायलिस्टिक पीपल वाढत चाललेत कारण खूप गोष्टीचे बिलीव्ह तुटायलेत लोकांचे. नायलिस्टिक एखादा पर्सन का होत आहे की जेव्हा त्याची जी कोर बिलीव्ह असतात जे की त्यांना आधीपासून विश्वास ठेवलेला असते की दिस इज हाऊ थिंग्स शुड वर्क किंवा बिलीव्ह इन समथिंग की रिलिजियस बिलीव्ह पण असू शकतात किंवा पॉलिटिकल कोणताही प्रकारचा बिलीव्ह ते तुटल्यानंतर ते एक स्टेट येते की आता काहीच नाही, काय फायदा तरी काय आहे, जगण्याला काही अर्थ नाही. अशा गोष्टी ते नायलिस्टिक लोक म्हणतात की अर्थहीन जीवन आहे असं त्यांचं म्हणणं असतं. पण माझे थोडे डिफरंट व्ह्यूज आहेत त्याच्यावर. म्हणजे असं नाही की मी खूपच ऑप्टिमिस्टिक आहे त्याबाबत, पण येऊ शकते स्टेट. आता ह्या काळात मोर लाईकली आहे की त्या स्टेटमध्ये एखादा माणूस जाईल कारण अशा खूप गोष्टी आहेत की ती नायलिझमला फीड करतात. आता किती करप्शन वाढले, मग ती त्या नायलिझमसाठी जे खुराक झाली ती की त्या स्टेटला ती भरवणार आणि ती वाढत जाणार आणि गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला काही भेटत नाहीये. म्हणजे खूप कमी रिझन्स आहेत जर तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर, आणि खूप मोठे रिझन्स आहेत जर तुम्हाला निगेटिव्ह अप्रोच घ्यायचा असेल तर जीवनात. मग ते आपल्या हातात आहे की आपण नेमकं कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायलो आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायलो. आता खूप रिझन येऊ शकतात तुमच्या पण जीवनात की तुम्ही नायलिस्टिक बनावं वाटेल किंवा तुम्हाला अशी परिस्थिती येईल की तुम्हाला ते नायलिझम तुमच्यावर टेक ओव्हर करेल आणि तुमचे जी कोर बिलीव्स आहेत ते तुटून जातील आणि मग तुम्हाला काय असं विश्वास ठेवण्यासारख्या कोणती गोष्टी उरत नाहीत आणि ते काळोख्यातले दिवस असतात. थोडक्यात म्हणायचं झालं तर बाहेर निघणं गरजेचं आहे कारण किती दिवस विश्वास ठेवणार की जीवनात बाकीचं काही चांगलं नाही आहे, की जीवन निरर्थक आहे, मग जगायचंच कशाला जर तसं तुमचं म्हणणं असेल. ही जी कशातच विश्वास न ठेवणं हे एका भेलेलं माणसाचं काम असं म्हणलं मी. कारण विश्वास ठेवायला हिंमत लागते आणि करेज लागते एखाद्या गोष्टीवर जर विश्वास ठेवायचा असेल तर. हे नायलिझम म्हणजे त्या गोष्टीपासून पळणं झालं. अशी स्टेट कोणाला येऊ नये आणि आली तरी त्याचे कोणाकडून तरी मदत घ्यावी. अशी स्टेट आली तर आता मित्र खूप मदत करतात अशा टाइमला, मित्र किंवा फ्रेंड्स झाले तर. कारण ही जी स्टेट असते ह्यात सगळं अंधारात दिसतं असतं. मग एक जर जण आला आणि तुम्हाला उजेड दाखवला तर तुम्हालाच सोपं राहतं पुन्हा त्याच्यातून बाहेर निघायला, कारण त्या स्टेटवर जास्त दिवस राहू शकत नाही तुम्ही. तसं जीवन जगणं चुकीचं आहे नायलिस्टिक स्टेटमध्ये. ती जी नायलिझम आहे ती मदतून खाते माणसाला. काय अर्थ अशा गोष्टीचा? मग तुमच्या जीवनालाच काय अर्थ नाही ना जर तुम्ही कशावरच विश्वास ठेवत नसताल तर. जीवनात एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे म्हणजे मी माझा जीव घालतो अशी एखादी गोष्ट त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की तुम्ही त्याच्यावर तुमचा जीव तोडून टाकताल.
म्हणजे तुमच्या जीवनाला काही अर्थ येईल ना. ही नायलिझम मुळात येते कसं की अशी एखादी बिलीव असते की ज्याच्यातून तुमच्या जीवनाला एक अर्थ येतो आणि तोच बिलीव तुटला जातो, मग तुमचं जीवनच अर्थहीन होऊन जातं ना. आणि पुन्हा दुसरा बिलीव क्रिएट करणं जास्तच एक्झॉस्टिव्ह वाटते, थकून गेलेला असतं आपण लढून लढून. आणि मग त्याच्यामुळं बिलिव्हिंग इन नथिंग सोपं आहे, तात्पुरतं चांगलं वाटतं. पण किती दिवस तुम्ही कशावर विश्वास ठेवणार? तुम्हाला चांगली गोष्ट येतील ना. असं कोणच नाही की ज्याला जीवनात एक ही चांगली गोष्ट होत नाही, असं काहीच नाही. जग मोठे, मी पण मरू शकतो, तुम्ही पण मरू शकतात, पण काहीतरी अचीव करून मेलेलं चांगलं वाटेल ना. की शेवटी तुमच्या डेथ बेडवर तुम्ही म्हणू शकाल की अरे मी माझ्या जीवनाला अर्थ दिला, मी काहीतरी मोठी गोष्टी केल्या किंवा चांगलं जीवन जगलं. मी नायलिस्टिक वे मध्ये जगलात तर असंच वाटेल ना की काही जगण्याला काय अर्थ होता का माझ्या, आणि इतके वर्ष मी काय केलं. त्यापेक्षा एका पॉझिटिव्ह वे मध्ये बघितलेलं परवडतं. नायलिस्टिक लोक काय म्हणतात की होप जे असते ते एम्प्टी असते, होप इज एम्प्टी. बट शुअर आहे, एम्प्टी आहे होप. पण मी काय म्हणतो की होप इज एम्प्टी बट दॅट हेल्प्स अस फ्लोट ऑन द ओशन ऑफ सॅडनेस. म्हणजे होप एम्प्टी असल्यामुळे, त्यात खोकवी असल्यामुळे होप ते ओशन आहे, जी सॅडनेसचं ओशन आहे, त्याच्यावर फ्लोट करायला मदत होते आपल्याला. आणि होपमुळंच आपण खूप गोष्टी अचीव केल्यात आतापर्यंतच्या काळात. आपण टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन्स आणलेत, फोन रेकॉर्ड करायला आहे. आणि हे एक होप नसतं ना की अजून काहीतरी ग्रेट अचीव करेल मी नवीन इन्व्हेन्शन्स करत कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावर जाईल. म्हणजे ह्युमनचा मेन इमोशनच आहे होप, की होप टू डू समथिंग ग्रेट. मग ते जे होप जर नसेल तर तुम्ही त्या ओशन ऑफ सॅडनेसमध्ये डुबून मरून जाता ना. म्हणजे स्वतःलाच कशाला डुबवायचे. आणि ती नायलिझम म्हणजे स्वतःच्या पायाला बांधलेले दगड आहेत जे की तुम्ही काढू शकतात, पण ते तुमच्याच हातात आहे. कारण बिलिव्हिंग इन नथिंग इज ऑल्सो बिलिव्हिंग इन समथिंग, पॅराडॉक्सिकली. आता तुम्ही कशावरच विश्वास ठेवत नाही, ते कशावरच विश्वास न ठेवणं एक स्वतःहूनच एक बिलीव्ह आहे. मग नायलिझम एकच बिलीव्ह असल्यामुळं तुमच्या हातात आहे की तुम्ही चांगल्या गोष्टीवर पण बिलीव्ह करू शकतात. आणि किती चांगलं राहील की तुम्ही त्यामुळे काहीतरी चांगले झालं तर, आणि चांगल्या गोष्टीला एका होपनं ह्या जगाला बघितलं, आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही आनंदी जगता. हे पॉडकास्ट नसते, म्हणजे माझ्याकडून तुमच्याकडे एक मेसेज टाईप आहे, आणि असे मेसेज मी टाकत राहील. आणि कसं आहे, डिफरंट टॉपिक्सवर आणि थोडक्यात बोलण्यात पण मजा येते. म्हणजे एखाद्या टॉपिकच्या खोलवर पण मजा येते जायला, मित्रासोबत जाता येते. त्या आता पिऊस असताना समजा हीच व्हिडिओ 30 मिनिटाचा झाला असता, पण असं फील झालं की मला ह्या विषयावर बोलायला पाहिजे, ते मी त्याच पॉईंटला रेकॉर्ड केलं. आणि रिसर्च केली नसली तरी थोडं बहुत गोळा करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आजच्या परघरीच्या पॉडकास्टमध्ये किंवा परघरीच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग. अजून असे व्हिडिओ करते.